बटाटे टाकते। आता मी काढून घेते। बॉम्बे सँडविचचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, वाव नॅनीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत बॉम्बे व्हेज सँडविच। तर चला आपण तयारी करून घेऊया। त्यासाठी आता मी ही आधी भाजी करून घेते। एक कढई तापत ठेवले, त्यामध्ये तेल टाकते आणि ही 3 बटाटी मी उकडून किसून घेतलेली आहेत बारीक। आता हे तेल तापलं काय आपण ह्याच्यामध्ये मोहरी आणि जिरं टाकूया। तेल आपलं तापत आलेलं आहे, थोडीशी मी मोहरी घालते, जिरं घालते, थोडंसं हिंग टाकते चिमूटभर, हळद घालते आणि हे आलं आणि मिरचीचा ठेचा करून घेतलाय। दोन मिरच्या घेतल्या आणि 1 इंच आलं घेतले। त्यामध्ये थोडं चवीप्रमाणे मीठ घालते। आपली ही बटाटे टाकते। थोडंसं ऑरिगॅनो टाकते भाजीमध्येच आणि हा सँडविच मसाला आहे, टाकूया। कापलेली कोथिंबीर टाकते आणि चांगलं मिक्स करून घेते। मस्त असं चटपटीत असं आपलं सँडविच होणार आहे। आता आपली भाजी झालेली आहे। मी गॅस बंद करते आणि थोडंसं लिंबू पिळते। सगळं मिक्स झालेलं आहे। आता मी या ताटलीमध्ये काढून घेते, थोडं गार व्हायला पाहिजे आपलं म्हणून। पसरून ठेवते। चला आता आपली भाजी तयार आहे। हे 3 मी स्लाइस घेतलेले आहेत, त्याला बटर लावते। एक स्लाइसला मी ही पुदिन्याची चटणी लावते। पुदिन्याची चटणी, मिरची, कोथिंबीर, पुदिना आणि लसूण आणि नंतर लिंबू पिळूया, मीठ चवीप्रमाणे असं घातलेलं आहे आणि एका ह्याच्यावर आपली भाजी लावून घेऊया। आपली भाजी लावून झालेली आहे। थोडासा आपण चाट मसाला टाकूया। ही स्लाइस आहे ती ह्याच्यावर ठेवते, भाजीच्या ह्याच्यावर। इथे पण थोडं बटर लावून घेऊया। आता ह्या स्लाइसवर आपण बटाटा लावूया, उकडून घेतलेले आहेत बटाटे। बटाटे लावले, आता बीट लावूया त्याच्यावरती। शिमला मिरची लावूया। त्याच्यावरती कांद्याच्या रिंग लावूया।
चिली फ्लेक्स टाकूया आपण त्याच्यावर, थोडंसं मीठ टाकूया, थोडासा चाट मसाला आणि ही स्लाइस त्याच्यावर ठेवूया. हे आता आपण ह्या टोस्टरमध्ये ठेवून घेऊया. टोस्टरला मी आधी बटर लावून घेतलेलं आहे. वरती या ब्रेडला बटर लावूया आणि टोस्ट करून घेऊया. हे असं ह्याचं झाकण लावूया. आणि गॅसवर ठेवूया. आता गॅसकडे जाऊया. आपण गॅसवर ठेवून चांगलं भाजून घेऊया दोन्ही बाजूने खरपूस. आता मी गॅस चालू करते हा, आणि हे टोस्टर ह्याच्यावर ठेवते. 3-4 मिनटं दोन्ही बाजूनी भाजायला लागतात आणि चांगलं खरपूस करून घ्यायचं, म्हणजे छान लागतं ते. हे मी पहिले मुंबईमध्ये जायची खरेदीला वगैरे, तेव्हा मी खाऊ गल्लीमध्ये हे सँडविचेस खाऊन राहायची. एक सँडविच खाल्लं का दिवसभर पोट भरलेलं राहायचं. खूप छान असायचं तिकडे. पण हे एकदा दोनदा मी उलटून घेतलेलं आहे, सगळ्या बाजूने असं भाजून घेतले. आता आपलं सँडविच तयार आहे खाण्यासाठी. आता मी काढून घेते. हे गॅस बंद करते. हे बघा आपलं सँडविच कसं मस्त झालेलं आहे दोन्ही बाजूनी. आता आपण हे कापूया. हे बघा कसं झालेलं आहे मस्त. याच्यावर थोडं चीज पिचूया. मी आतमध्ये घालायला विसरले. आणि हा सॉस ठेवलेला आहे आणि आपलं सँडविच. आता सॉस बरोबर तुम्ही खाऊ शकता किंवा हिरवी चटणी पण तुम्ही करू शकता, तुम्हाला आवडेल तसं. तर माझा हा सँडविचचा, बॉम्बे सँडविचचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तो परत धन्यवाद.